अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र व 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे। महाराष्ट्र शासनातर्फे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास व कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुमारे 1497 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। दरवर्षी देशभरातून 50 लाखाहून भाविक दर्शनासाठी कोल्हापूरला येत आहेत। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता, अरुंद रस्ते व अपुऱ्या नागरी सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। अंबाबाई मंदिराचा परिसराचा विकास करताना स्थानिक व्यापारी, रहिवासी, व्यावसायिक व मालमत्ताधारक यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचे पुनर्वसन हितसंबंध अबाधित राहील अशी शासनाची भूमिका आहे। तथापि कोल्हापूर शहराची हद्दवाढ दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आणि 1998च्या विकास आराखड्यातील अनेक रस्ते अद्याप पूर्ण न झाल्याने शहर नियोजनास अडथळे निर्माण होत आहेत। अंबाबाई तीर्थक्षेत्र कॉरिडॉर प्रकल्पासोबतच वाहतूक व्यवस्थापन, बहुमजली पार्किंग, रिंग रोड, स्काय वॉक, पादचारी सुविधा, ई वाहतूक व्यवस्था व शहराच्या दीर्घकालीन विकासाचा समन्वित आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे। अंबाबाई मंदिर ते शिवाजी स्टेडियम दरम्यान भूमिगत मार्ग उभारण्याचा प्रस्तावित 30 मीटर संपादन क्षेत्राचा पुनर्विचार होऊन कमीत कमी संपादनाद्वारे नागरिकांची घरे व दुकाने बाधित होणार नाहीत याची काळजी घेण्याचा, तसेच बाह्य मार्गाने वाहतुकीचे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात निधीची बचत होऊन इतर विकास कामांसाठी तो निधी वापरणे शक्य होईल अशी स्थानिक नागरिक व तज्ञांकडून सूचना करण्यात येत आहेत। शाहू मिल परिसरातील 5 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात पार्किंग हब विकसित करून येथून ईव्ही शटलद्वारे भाविकांना मंदिर परिसरात नेण्याची व्यवस्था केल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते असे मत व्यक्त होत आहे। तसेच कोणताही विकास आराखडा राबवताना स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी होत आहे। याबाबत शासनाने सदस्यस्थितीचा सर्वकष आढावा घेऊन अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पासोबत कोल्हापूर शहराच्या वाहतूक, पार्किंग, नागरी सुविधा व दीर्घकालीन शाश्वत विकास करण्याचा शासनाने निर्णय घ्यावा म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी माननीय मंत्री नगरविकास, पर्यटन, सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभाग यांना विनंती करत आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय।